हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहे, तुम्हाला माझ्या मागच्या फोटो बघून अंदाज आलाच असेल की ही योजना जी आहे ती खास मुलींच्यासाठी आहे. राज्यातील मुलींच्या शिक्षणाचा दर वाढावा, म्हणजेच मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षण घ्यावं यासाठी आपल्या राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. शालेय शिक्षण मुलींना मोफत, म्हणजे खाजगी शाळा जर सोडल्या तर शालेय शिक्षण मुलींना मोफत हे महाराष्ट्रभर सगळीकडेच आहे, तुम्हाला माहिती आहे. परंतु आज मी ज्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे ती आहे अशी योजना की ज्या अंतर्गत मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुद्धा 100% मोफत हे ते उच्च शिक्षण मुलींना करता येणार आहे या योजनेअंतर्गत. सो या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठीची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, काय करावं लागेल, पात्रता, डॉक्युमेंट्स काय काय लागणार, हे सगळं डिटेल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आधी व्यवस्थित व्हिडिओ ऐकून घ्या, समजून घ्या आणि मग प्रश्न विचारा. बरेचदा अर्धवट व्हिडिओ पाहिला जातो आणि मग जे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेच पुन्हा मला प्रश्न विचारतात. सो असं करू नका. शेवटपर्यंत आधी व्हिडिओ बघून घ्या आणि मग काही प्रश्न पडल्यास मला नक्की कमेंट करून विचारा. सो ॲज यू कॅन सी, ही जी योजना आहे मुलींसाठी 100% फी माफी देणारी त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी. काय आहे योजना व्यवस्थित बघून घेऊयात आपण. सो ही योजनेबद्दलची माहिती आहे. सुरुवात आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ह्या योजनेची सुरुवात म्हणजे बऱ्याच कॉलेजेसमध्ये वगैरे अजून नाही असं बोललं जातं, परंतु बऱ्याच महाराष्ट्रातल्या ठिकाणांमध्ये ही योजना यशस्वीरित्या राबवली देखील जात आहे. आता ह्याच्यासाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया काय आहे. या योजनेचा लाभ घेणारी विद्यार्थिनी महाराष्ट्राची रहिवासी असणे ऑब्व्हियसली आवश्यक आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या पेक्षा कमी असलं पाहिजे. जनरल कॅटेगरी मधली स्टुडंट असू शकतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असू शकतात, SEBC आणि OBC म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या प्रवर्गातील विद्यार्थिनींच्यासाठी ही योजना आहे. असं काही स्पेसिफिक कॅटेगरी नाही. ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरी मधल्या स्टुडंट्ससाठी, विद्यार्थिनींच्यासाठी सुद्धा ही योजना लागू आहे. ह्या विद्यार्थिनींनी शासनमान्य व्यावसायिक अभ्यासक्रम, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी, डिग्री शिकणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तसेच सरकारी, अनुदानी आणि खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थिनीही या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे मी जसं मगाशी म्हणलं तुम्हाला, शालेय शिक्षणाच्या बाबतीत शाळा ज्या खाजगी शाळा आहेत तर त्या, म्हणजे जसं तर माझ्याच मुलीचं एज्युकेशन खाजगी शाळेतून झालंय तर तिथं असं काही नाही, आम्हाला तसं काही नाही, तुम्ही तुमच्या सरकारी शाळेत पाठवा किंवा अशा पद्धतीची उत्तरं दिली जायची, खरंच सांगते मी. परंतु ही जी योजना आहे या अंतर्गत खाजगी विना अनुदानित कॉलेजेसमध्ये जर तुमची मुलगी जरी शिकत असेल तरी सुद्धा यासाठी ती इलिजिबल आहे. आता याच्यासाठी अभ्यासक्रम कोणते कोणते आहेत तर 253 अभ्यासक्रमाची यादी आहे. त्यापैकी काही स्पेसिफिक अंडर ग्रॅज्युएट, PG आणि डिप्लोमा अभ्यासक्रम देखील याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. जसं की BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc सायबर सिक्युरिटी, BSc क्लाउड कॉम्प्युटिंग, हे काही एक्झाम्पल्स आहेत. जस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, BA LLB असेल, BA जर्नलिझम वगैरे असतील, बॅचलर ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन असेल, BSc असेल, असे 253 अभ्यासक्रम याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील असेल त्यासाठी सुद्धा, MSc करण्यासाठी सुद्धा सगळ्या प्रकारचे इथं MCOM दिलेला आहे, MA दिलेला आहे, मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट MCM दिलेला आहे. या सगळ्या जे कोर्सेस आहेत या कोर्सेससाठी मुलींना फ्री ऑफ कॉस्ट, हे म्हणजे 100% फी माफी ही या योजनेअंतर्गत दिलेली आहे. पदवी का अभ्यासक्रम ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो ते सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. DMLT असेल, इंटेरियर डिझायनिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग डिझायनिंग वगैरे ह्या सगळ्या प्रकारचे जर कोर्सेसचे जर डिप्लोमा करत असाल तुम्ही तरी सुद्धा त्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात. आता ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला अप्लाय करण्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत तर चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सगळ्यात पहिले डॉक्युमेंट. दुसरं म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. तिसरं आधार कार्ड लागणार आहे. चौथं मागील वर्षाची मार्कलिस्ट लागणार आहे. आणि 5वं कॉलेजचं ऍडमिशन घेतलेली फीची रिसिप्ट आणि बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. अर्ज प्रक्रिया काय आहे
तर या फी माफी योजनेसह म्हणजे महाडीबीटी पोर्टल तुम्हाला माहिती आहे ऐकून, तर तिथे जायचं त्या महाडीबीटी पोर्टलवरती आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्या स्कीम बद्दलची जी माहिती आहे तिथे तुम्हाला मिळेल. अप्लाय कसा करायचा, अप्लाय करण्याची जी प्रोसिजर आहे ती त्या पोर्टलवरती तुम्हाला करता येईल. आता जर हे तुम्हाला स्वतःला करता येत नसेल तर नेट कॅफेमध्ये जा. नेट कॅफेमध्ये आपल्या गावात असतात ना, तर ते सुद्धा तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला अप्लाय करून देतील. महाडीबीटी पोर्टल हे त्या पोर्टलचं नाव आहे, विसरू नका. सो सगळ्या मुलींनी याच्यासाठी अप्लाय करा जे 12वी नंतरचे शिक्षण घेत आहेत आणि सगळ्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा आणि ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. ठीक आहे. सो काही तुमचे प्रश्न असतील याच्याशी रिलेटेड तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.